पहिले षटक टाकण्याकरता आपण पाहतोय अतुल अतुल ठाकरे सज्ज झालाय. दोन सलामीवीर देखील उतरलेत, नितीन आणि अभिषेक. चला, विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. ओमसाई ट्रिपल फोर नागले ए आणि आयसोम सरी स्पोर्ट्स तांबडमाल अशा दोन संघादरम्यान आपण मॅच पाहतोय. स्ट्राइक वरती नितीन, नाव स्ट्राइक एंड वरती अभिषेक. तर पहिलं षटक टाकण्याकरता अतुल ठाकरे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला बॉल वेगवान तेज तर्रार. हा चेंडू आपण पाहतोय इथे टाकला गेलाय. उसळी घेणारा चेंडू होता, उसलीमध्ये बीट झालाय. फलंदाज नितीन. पहिला चेंडू हा निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये आहे. मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला गेलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ. त्यानंतर टीप एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर कव्हर पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. सर्कलच्या आतमध्ये खोलवर टेपाचा चेंडू आहे. धावची जी संधी तिकडे निर्माण झाली होती डायरेक्ट हिट झालेला नाही आहे. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो या शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. लेगबायच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते. एका धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालाय. ते थरार चेंडू टाकले जातात, वेगवान चेंडू टाकले जात आहेत. वेगावरती स्वार झालाय अतुल ठाकरे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू बॅटचा एज लागलाय आणि धावतच सुटलाय फलंदाज. फलंदाज बाद. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. एक बाद एक असा स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिले षटक हे मार्गस्थ आहे आणि सुरुवात खूप चांगली झालेली आहे अतुल ठाकरे कडनं. या षटकातील चौथा चेंडू घेऊन जाईल नव्याने आलेला फलंदाज आझाद. आझाद वळवी. फुलरलेनचा चेंडू होता. ऑन साईडला फटका केलाय योगेश आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगलने धावसंख्या आता 2 या आकड्यावरती. अतुल याचे षटक निर्णायक ठरत असताना आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. एक विकेट देखील मिळवलेली आहे. आणि आता स्ट्राइक वरती पाहतो आपण नितीन याला. इथे देखील वेगवान चेंडू आहे. इम्पॅक्ट लाईनच्या बाहेर, तेच कारण नॉट आउट. अपील देखील झाली होती, मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. जास्त अपील देखील झाली नव्हती कारण गोलंदाज देखील माहिती की लाईनच्या बाहेर हा चेंडू पडलाय. मात्र वेगवान चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. फक्त 2 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि या षटकातील हा शेवटचा एक बॉल बाकी असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना पुन्हा एकदा अतुल ठाकरे. फुलटॉय चेंडू यष्टांचा वेध घेतोय. बघा पुढे सरसावला आता, मात्र अतुल याने नेम धरून गेम केलाय. नितीन राऊत याचा फलंदाज बाद. भेटायला जावावी गुन्ह्यात मला आपण
भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो गुन्ह्यात भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो जावा रे थँक्यू. आझाद वल्वी स्ट्राईक वरती असेल. नव्याला फलंदाज दिनेश. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय योगेश बरफ याला. फुलटॉ चेंडू मिस केला आझाद वल्वी याने, मात्र लेग स्टेज सोडून जाणार हा चेंडू आहे. पंचांनी सांगितले का चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या 3 या आकड्यावरती. अतुल याचं पहिलं षटक आपण बघितलं, खूप चांगलं त्याने हाताळलेलं आहे. अप्रतिम षटक राहिलेलं आहे अतुल याचं. मात्र योगेश एक्स्ट्रा धावेने आपण पाहतोय इथे सुरुवात केली होती. ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आलाय तिकडे, थोडासा मिसफील्ड झाला. अक्षय बरफ चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत 2 धावे घेण्याची संधी होती. 2 धावा या कंप्लीट झाल्या. स्कोर कार्ड आता 5 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 3 षटकाचा हा सामना पूर्णपणे रोखून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे. ओमसाईड ट्रिपल 4 नागले या संघाला. फुलटॉस चेंडू, चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. फाईन निघून चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. चेंडू मात्र पोहोचलाय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. या चौकाराने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स. पुन्हा एकदा हाफ करता स्वतः योगेश धावते तिकडे चेंडूला पकडण्यासाठी. धाव घेतली जात नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. इथे बघा ऑन साईडला फटका खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र 1 बॉम्ब चेंडूला 2 बॉम्ब्स कॅरी करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू घेऊन बाउंड्रीच्या बाहेर गेलाय जयेश. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. बॅलन्स बिघडलाय तिकडे जयेश याचा आणि बॉल घेऊन बाउंड्रीच्या बाहेर गेला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र बॅलन्स सावरता आलेला नाहीये. चौकार मिळालाय. धावसंख्या 13 या आकड्यावरती. इथे बघा पूल करण्याचा प्रयत्न स्टॅमिंग झालाय. अतुल चेंडूच्या खाली येतोय. चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल इथे होताना दिसतंय. आझाद वळवी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. योगेश आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन जाईल. पावलांमध्ये थोडासा आपण पाहतोय बिघाड. रनवे वरती थोडासा बिघाड झालेला आहे. पुन्हा एकदा आपला रनवे वरती येतोय योगेश. धावसंख्या 13. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा बॉल बाकी असेल.
बघा तिसरे पंच देखील मैदानाच्या आतमध्ये उतरले तिकडे. चला पंचांना सांगा की सध्या तरी आवश्यकता नाहीये. जयेश यांचे मित्र गेले होते तिकडे. इथे बघा शॉर्ट पिच चेंडू. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलेला आहे. ते म्हणजे दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 13. तिसरं षटक टाकण्याकरता आपण पाहतोय वैभव आलेला आहे. वैभव दलवी. धावसंख्या झालेली आहे 13. ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे अक्षय बरफ. चेंडूला तिकडे फील्ड करते मात्र थोडासा फंबल झाला आणि दुसरी धाव इथे कंप्लीट केली गेली. या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती. चला शिलोत्तर संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. तसेच एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आपला कॅप्टन देखील पाठवून द्यायचा आहे. पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये कारण हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर टाकलाय. पंचाने दोन्ही हात समांतर दाखवलेत. व्हाईट बॉल. धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 रन्स 16 धावा या धावफलकावरती लागलेत. पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. जयेश आलाय तिकडे वेगाने मात्र 2 धावा या घेण्याची संधी तिकडे मिळालेली आहे आणि आपण पाहतो या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स ते पाहायला मिळाली. या 2 धावाल्या 2 धाव्याने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. पुल करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क चांगल्या प्रकारे झाला नव्हता. योगेश याचं चांगले षटक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण तिकडे आपण पाहतोय. अगोदर एक षटक देखील खूप चांगलं टाकलं होतं योगेश बरफ यानं. रवी डवले आपण देखील यायचं आहे. जो आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे मागच्या मॅचचा तो आपण घेऊन जायचा आहे. आपला कॅप्टन देखील पाठवून द्या. तसेच शिलोत्तर संघ आपला संघनायक देखील पाठवून द्या. या ओव्हर नंतर चिट्ट्यांचा ड्रॉ हा केला जाईल. स्ट्रेट ड्राईव्ह चा फटका ते केला गेलाय मात्र विस्फीड झालाय. अक्षयला देखील चेंडू मिळालेला नाहीये. चेंडू फरार सीमारेषा पार. हालाय चौकार. 4 धावा. या चौकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 23 या आकड्यावरती. 23 23 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. प्रणय परेड याच्या बॅट मधून हा चौकार निघालेला आहे. खोलवर डब्याचा चेंडू टाकलाय. लेंथ खूप चांगली ते वापरलाय वैभव दलवी आणि निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5.
शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती लागल्यात. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये, चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 23. 24 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 चेंडू आणि या 24 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाला. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. वेदेश वल्वी याच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करतोय. दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी जी राहील तिला बाय असेल. चला पाहूया कुठल्या संघाचं नाव. तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाचं नाव निघालेलं आहे आणि आपण पाहतोय कुठल्या संघाचं. तर गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर म्हणजे विजयी संघाला इथे बाय मिळालेली आहे. लगेच आपण टॉस देखील करूया. जो संघ जिंकेल त्याला पुढच्या फेरीमध्ये चाल. तीन षटकाचा सामना असेल. टॉस केला जातोय. छापाचा कॉल आणि काटा आलाय. प्रवीण टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग. शुभेच्छा असतील. आपल्या देखील शुभेच्छा असतील. श्रोता संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण निवडलंय, बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला. रवी या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो राहिला होता मागच्या सामन्याचा तो आपण इथे वितरित करतोय. दशरथ शलका याने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा किताब आपण वितरित करायचा आहे. रवी डवले यांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला होता दुसऱ्या मॅच मध्ये. दशरथ शेलका यांच्या शुभ हस्ते हा खिताब आपण वितरित करतोय रवी डवले याला. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ते सज्ज आहेत दर्शन डबके. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आदरणीय सन्मान हॅलो प्रकाशजी सलका साहेबांना आम्ही आमंत्रित करतोय. प्रकाशजी शेळका साहेबांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि चालू असलेल्या मॅचचा आनंद लुटायचा आहे आमच्या VIP कक्षामध्ये बसून. नाण्याची एक बाजू पहिले आपण 24 धावांचा टार्गेट सेट केलाय. पहिला चेंडू निलेश स्ट्राईक वरती होते. आझाद वडवे यांचा पहिला चेंडू डॉट आलाय. स्ट्राईकला निलेश, नॉन स्ट्राईकला अतुल ठाकरे. यातून जो संघ विजयी होईल तो डायरेक्ट क्वालिफायरचा सामना खेळणार आहे. दोन्ही संघांनी करून नोंद करून घ्यायची आहे. आझाद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ड्राईव्ह केला ऑन साईडला आपण पाहतोय. डीप वरून फिल्डर येतोय तोपर्यंत बघा 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात पळून. 2 धावाने संघाचा अकाउंट ओपन होताना पाहतोय 2 या आकड्यावरती. 18 चेंडूमध्ये 24 धावांचा टार्गेट सेट केलाय. एक छोटं टार्गेट आहे परंतु ते थोडंसं कठीण बनवताना पाहतोय आपण. उंचाई 444 नागले संघाकडून. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला जागा म्हणून खेळला फटका आपण पाहतोय. फिल्डर आहे तिकडे एक सिंगल
सिंगल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागते. सिंगल धावेने धावफलक पाहतो 3 वर जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 3. चांगल्या टप्प्यावरती यावेळेस आझाद वळवी यांना पाहतो आपण गोलंदाजी करताना. परंतु आता पाहतोय हे बॅटल नक्कीच चांगलं रंगताना पाहायला मिळेल, कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आता पाहतो आपण. एका बाजूला अतुल ठाकरे एक बेस्ट बॅटर म्हणून ज्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली, शतकवीर आहेत, तोच बॅटर पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती. त्याच्या समोर एक तेज तर्रार गोलंदाज आझाद वळवी. यावेळेस बघा ब्लॉकल मध्ये चेंडू हाताळला होता, पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं होतं अतुल ठाकरे याला. बॅटच्या खालच्या टोला ब्रश झाला होता. एक सिंगल येईल, सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. एक सिंगल धाव, सिंगलच्या मध्ये धाव फलक पाहतो आपण 4 वर जाऊन पोहोचले. 4 रन्स ऑन बोर्ड. चार चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. 24 धावांचा टार्गेट इकडे सेट केलाय. अजून सुद्धा पाहिलं तर 14 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. फिल्डर आहे त्यांना चकवून चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. 4 धावा. बसायचा नाका नाक्यावर धका नाक्यावर बसी बसायचं रे नाही. यस, थँक्यू डीजे. बघा चौकाराची गरज होती, चौकार आलाय. पाचव्या बॉलवर चौकार आलाय. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल असेल आझाद यांच्या या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय त्या बॉलला. डीप वरून पाहतोय आपण, लॉंग ऑफ वरून, डीप रॉंग ऑफ वरून आपण फिल्डर येताना पाहतोय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मध्ये धावफलक पाहतोय आपण 10 वर जाऊन पोहोचते. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 10. तर इक्वेशन पाहतोय आपण 12 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 12 बॉल 14 ची आवश्यकता. इथून सुद्धा मॅच ऑन आहे. इथून विकेट घेणं गरजेचं आहे. अतुलची विकेट महत्वाची असेल. अतुल म्हणा, निलेश म्हणा किंवा योगेश, 3 बॅटर महत्वाचे असतील सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ संघाचे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अभिषेक येताना पाहतोय. अभिषेक चौधरी. या गोलंदाजाने जयमल्लाल स्पोर्ट्स कोलांडे च्या टुर्नामेंट मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे अभिषेक. यावेळेस उडवलाय. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देण्यासाठी येतोय अतुलांच्या बॅट मधून बिग ब्लास्ट षटकार. 6 धावा. काय म्हणती सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? सोनूची आई कशी डेक्सी, तिला आवडते पेप्सी, पेप्सीचा आता कसा गोड गोड, सोनू तू माझ्यासंग गोड गोड. यस, थँक्यू डीजे. बघा षटकार आलाय. अतुल यांच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय. या बॅटरचा विचार केला तर सकाळ सत्रापासून अतुलची बॅट थोडीशी शांत होती, परंतु या संध्याकाळ सत्रामध्ये एक मोठा फटका आलाय. परंतु आता पाहिलं तर दिशाहीन हा चेंडू हाताळलाय. बघा दबाव होता, त्याच्याच कारणासह पाहिलं तर वाईटचा इशारा अंपायरचा आलाय. एक दिशाहीन चेंडू यावेळेस हाताळलाय अभिषेक चौधरी यांनी. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते. 17 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस ऑन साइडला हुक केलाय. या बॉलला डिपॉझिट केलाय 6 धाव्यांसाठी षटकार. अजून एक बिग ब्लो. हिरवे रानात हिरवा झुडका शोभल त्यावर झुमका, बिंदी उभेस ना लाली उभेस
यस थँक्यू डीजे. स्कोर लेवल झालेला आहे. एक धावायची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. पूर्णपणे पॅच वरती पकड बसवलाय आणि सोनसरी स्पोर्ट्स तांबडमा संघाने. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता बॅटर अतुल ठाकरे यांनी. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू आलाय. पूर्णपणे मॅच पाहिलं तर एका बाजूने झुकलेला पाहतोय. यावेळेस दिशा एन चेंडू वाईट चेशरा अंपायर जातोय आणि मॅच इकडे जिंकले जाते आई सोनसरी स्पोर्ट्स तांबलमाड संघाने. आणि हळक 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 ओम साई 444 नागले तुम्ही आलात, तुम्ही चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आणि ऑल द बेस्ट टू द नेक्स्ट मॅच आई सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाल. यानंतर अजून एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतील गावदेवी स्पोर्ट शिलोत्तर तर दुसऱ्या बाजूला